विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं पंतप्रधानांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत आवाहन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा पथदर्शी आराखडा. 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं राज्याचं उद्दिष्ट केलं अधोरेखित. शेतकऱ्यांचं कल्याण हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असून त्यांचं आयुष्य अधिकाधिक सुखावह करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि बल्गेरियाच्या पंतप्रधानांमधील चर्चेत धोरणात्मक सहकार्य बळकट करण्यावर भर. बल्गेरिया आणि फिनलँडच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही केली चर्चा. ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेनं व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. हल्ल्याचा भारतानं अमेरिकेकडे नोंदवला तीव्र निषेध. अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष पुन्हा शिगेला. अमेरिकी लष्कराचे इराणवर हल्ले. होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा. देशात पर्यायी इंधनाला चालना देण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क केंद्र सरकारनं केलं माफ. ई प्रशासन राष्ट्रीय पुरस्कार 2026 जाहीर. सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचा होणार सुवर्ण पुरस्कारानं सन्मान. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 वरून 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना भीषण स्फोटात 2 जवानांना वीरमरण. ऐरोलीतील विक्रम चव्हाण आणि साताऱ्यातील अर्जुन जाधव यांना हौतात्म्य. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार सलामी